औषध द्यायचं. दुसऱ्या आम्ही येतो घरी कामात 15 इकडच्या पेक्षा म्हणजे 73,000 15,000 म्हणजे किती आहे. रक्त पुरवठा निवडला म्हणजे रिव्हर्स व्हायच्या अगोदर पिकले असते. आता भरपूर माझं नाव सागर उत्तमराव जावळे, राहणार कोनट, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. मी 2019 पासून डाळिंब शेती करत आहे. किती एकरामध्ये डाळिंब? आपलं 6 एकरामध्ये लागवड केलेली आहे. पहिला जुना प्लॉट माझा भाऊ गजानन परमेश्वर जावळे यांनी 2006 साली लावलेला आहे. 20 वर्षाचा प्लॉट आहे सध्या तो. किती खर्च आला पण लागवडीला टप्प्याटप्प्याने लागवड केलेली. समजा एक प्लॉट 2006 चा आहे, नंतर 2016 ला लावला आणि आता 2021 ला लावला छोटा प्लॉट. खर्च किती आला? खर्च एकरी 60-70 हजार रुपये येऊन जातो. एकूण उत्पन्न एकरी 3-4 लाख रुपयापर्यंत येतं एकरी खर्च होत जाता. आणि जर मध्ये रोग राहिले तर याच्यासाठी खर्च किती होतो? त्याला वातावरणावर डिपेंड करतं. समजा ते की वातावरण कसं आहे त्यानुसार समजा 80 हजारापासून 1-1.5 लाखापर्यंत येऊन जातं कमी जास्त खर्च. एकंदरीत वार्षिक जर म्हटलं खर्च किती येईल? 1.5 लाखापर्यंत एकरी खर्च येऊन जातो समजा जास्तीत जास्त. क्रॉप कव्हर वगैरे टाकलं समजा तर. नमस्कार, माझं नाव भागवत संजय जावळे, गाव कोनड खुर्द, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. आमच्या गावामध्ये सुरुवातीला 2007, 6, 2, 4, 5च्या दरम्यान 2004 किंवा 5च्या दरम्यान आमच्या गावामध्ये सगळ्यात पहिले डाळिंबाची लागवड झाली, जी आमचे मोठे बंधू गजानन जावळे यांनी केली होती. गजानन परमेश्वर जावळे यांनी केली होती. आणि त्यानंतर हळूहळू आमच्या गावामध्ये मी स्वतः 21 जून 2016 माझा पहिला प्लॉट जो 414 झाडांचा प्लॉट आहे तो लागवड केली. आपल्या पारंपरिक शेतीला जुन्या जी पीक पद्धती होती, सोयाबीन असेल, इतर उडीद, मूग या पिकांना बगल देत सुरुवातीला 414 झाडांची 1.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली. आणि त्यानंतर 2018 मध्ये माझा पहिला वार झाला. आणि त्यानंतर मी हळूहळू वाढवत आता माझं क्षेत्र जवळपास 1700 झाडं आणि 6 एकरापर्यंत माझी आता डाळिंबाची लागवड आहे. एकंदरीत खर्च किती आला? आणि लागवडीसाठी जर म्हटलं तर लागवडीसाठी हा एकरी ड्रिप सिस्टम असतील किंवा कलमांचा खर्च, मजुरीचा खर्च असा जवळपास एकरी 50 ते 60 हजारापर्यंत खताय सगळं जेमतेम तो खर्च येतो. त्यानंतर बहार धरेपर्यंत परत 20 ते 25 हजारापर्यंत खर्च येतो 18 महिन्याचा. आणि त्यानंतर बहार धरल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत वातावरणाच्या कमी जास्ततेनुसार एकरी जवळपास 80 हजारापासून ते 1,20,000 दरम्यान खर्च हा बहाराचा येतो. आतापर्यंत माझे एकूण 11 बहार झालेले आहेत. तर ॲव्हरेज जरी म्हटलं तरी खर्च जनरली एकरी 3.5 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न आम्हाला मिळालं दरवर्षी. आयात निर्यातचं जर म्हटलं तर आपण जागेवर माल द्यायच्याऐवजी मार्केटलाच जनरली माल पाठवतो. घरी आपला स्वतः मजूर लावून पिकअपमध्ये भरायचा आणि मालाच्या प्रतवारीनुसार पुणे मार्केट असेल, सोलापूर असेल, राहता असेल किंवा नाशिक असेल, अशा मालाच्या गुणवत्तेनुसार त्या मार्केटला त्याला आपण पाठवतो. जे पारंपरिक शेती करतात शेतकरी त्यांना काय सांगा? पारंपरिक शेती करत असताना जर तुमच्याकडे पाण्याची प्रॉपर व्यवस्था असेल तर तुम्ही
फळबागायतीकडे थोडंफार तरी वळलं पाहिजे. जनरली प्रत्येकाकडे ज्याच्याकडे ज्या जमिनीची उपलब्धता आहे त्या हिशोबाने 1-2 एकरापर्यंत तुम्ही फळबागाकडे गेलंच पाहिजे. असंही नाही की निखळ डाळिंबाकडेच जावं, तुम्ही दुसरेही काही शोधू शकता. पण त्यातल्या त्यात डाळिंबाचा जो इन्कम प्रमाण आहे हे बाकी कुठल्याही फळपिकापेक्षा जनरली जास्त येतं.